नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर सुद्धा सज्ज झालेले आहेत। मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी आणि गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये मुंबईकरांची मोठी गर्दी आपल्याला दिसते। तिकडची दृश्य आपण बघतोय। मरीन ड्राईव्ह आणि गेटवे ऑफ इंडिया परिसरामधली मोठ्या संख्येने तरुणाई मरीन ड्राईव्ह आणि गेटवे ऑफ इंडिया या परिसरामध्ये सध्या पोहोचली। तिकडची दृश्य आणि मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतोय। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। मुंबईतल्या कार्टर रोड परिसरातनं प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। निखिल, कार्टर रोड वरती सध्या काय दृश्य आहे? नक्कीच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अख्खी तरुणाई आज कार्टर रोडवरती उतरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मोठी रोषणाई देखील करण्यात आलेली आहे। आपल्या मागेच मोठं क्रिसमस ट्री हे देखील या ठिकाणी सजवलेलं आहे आणि तसंच जर आपण डावीकडे पाहिलं तर अख्खी तरुणाई ही आपल्याला या ठिकाणी या गाण्यांवरती संपूर्णपणे नाचताना पाहायला मिळते। कार्टर रोड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रोषणाई आहे ती देखील करण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच याच रोषणाई सोबत गाणी आणि डीजे देखील ऑर्गनाईज करण्यात आलेला आहे। आय लव्ह मुंबई फाउंडेशनच्या वतीने हा संपूर्ण कार्यक्रम आयोजित केलेला असून आज 31च्या अनुषंगाने आणि नववर्षाच्या स्वागतासाठी ही सर्व तरुणाई आता या कार्टर रोड परिसरामध्ये आल्याचं चित्र पाहायला मिळतं आणि हा जो आनंद आहे तो व्यक्त करत आहेत। 12 वाजण्याची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे आणि याच 12 वाजल्याच्या नंतर नववर्ष चालू होईल आणि याच नववर्षाचं स्वागत देखील याच उत्साहामध्ये करण्याचा देखील संपूर्णपणे संकल्प या तरुणांनी केल्याचा पाहायला मिळतोय आणि याच ठिकाणी मोठी गर्दी ही तरुणाईची झालेली आहे आणि याच्यामध्ये तरुणाई मोठ्या संख्येने आनंद लुटताना देखील चित्र पाहायला मिळत आहेत। अनेक ठिकाणाहून या ठिकाणी बँड्रा कार्टर रोड परिसरामध्ये ही सर्व तरुणाई आलेली आहे आणि आता तरुणाई आनंद आहे तो लुटते। नवीन वर्षाचं स्वागत आहे कुठेतरी मोठ्या उत्साहात जल्लोषात करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी हा सगळा उत्साह आणि जल्लोष मुंबईकरांमध्ये पाहायला मिळतोय। कार्टर रोडवरची दृश्य आपण बघत होतो। निखिल चव्हाण आपल्याला त्याविषयी माहिती देत होते आणि आता ही दृश्य बघतोय ती आहेत दक्षिण मुंबई परिसरामधली मरीन ड्राईव्ह इकडची दृश्य, जिकडे आपल्याला पोलिसांचा तगडा बंदोबस्त सुद्धा दिसतोय। आणि आता थेट जाऊयात मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह वरती। मरीन ड्राईव्ह मधनं आपले प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। धनंजय, मरीन ड्राईव्ह मुंबईकरांच्या सेलिब्रेशनची हक्काची जागा, कसं चित्र, कसं वातावरण, कसा उत्साह, कसा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय मुंबईकरांमध्ये? धनंजय गुरु, खरं तर उत्साहाचं वातावरण आहे आणि तोच उत्साह मुंबईकरांच्या चेहऱ्यासकट माझ्याही चेहऱ्यावर पाहायला मिळतोय। कारण की आज सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाच्या स्वागतासाठी सगळेच मुंबईकर आणि पर्यटक हे मुंबईतल्या प्रसिद्ध अशा नरिमन पॉइंट म्हणजेच मरीन लाईन्स या ठिकाणी उपस्थित असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। मी थेट ही दृश्य दाखवतो। ही ताजी दृश्य आपल्या पुढारीच्या प्रेक्षकांसाठी। कुटुंबासह मित्रमंडळींसह बरीच जण जे आहेत ती या ठिकाणी आज सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी आलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर हा उत्साह पाहायला मिळतो। अगदी आपल्या लहान मुलासकट या ठिकाणी हे उत्साहाचं वातावरण आणि नववर्षाचं स्वागत करताना या ठिकाणी मुंबईकर आपल्याला पाहायला मिळतात। फक्त मुंबईतलेच नाही तर मुंबईच्या बाहेरचीही लोक या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळतात। काही जण आपण थेट त्यांच्याशी कुठून आलेला आहात? कहां से आए हो? मैं यूपी कानपुर से। अच्छा, नया साल आने वाला है, ये साल खत्म हो रहा है, क्या बताओगे? सेलिब्रेशन के लिए आप मुंबई का फेमस स्पॉट है नरीमन पॉइंट, वहाँ पर आए? बिल्कुल बिल्कुल वहीं पे आए हैं नरीमन पॉइंट पे और नए साल के स्वागत के लिए देखने आए। सब लोग एंजॉय कर रहे हैं तो हम लोग भी आए, अच्छा लग रहा है बहुत। कैसा सेलिब्रेशन होगा आज? फैमिली अभी हाँ फैमिली के साथ वाइफ एंड बेटी है। अच्छा, कैसा सेलिब्रेशन रहेगा फैमिली के साथ यहाँ पर? मुंबई का फेमस स्पॉट है। हाँ बढ़िया रहेगा, एंजॉय करेंगे। अभी तो यही है। नए साल का 12 बजे तक रुकेंगे, फिर देखते हैं इधर गेटवे ऑफ इंडिया भी शायद वहाँ जाएंगे। इसके बाद होटल जाके फिर कल नया साल अलग से सेलिब्रेट होगा। नक्कीच आपण पाहू शकतो की सेलिब्रेशन करायचे, त्यामुळे ते उत्तर प्रदेश वरून या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात बरीच जण गुरु या ठिकाणी। मात्र हे सगळे पर्यटक इथे येत असतानाच दुसरी बाजू महत्वाची ती म्हणजे आपल्या मुंबई पोलिसांची। आणि मुंबई पोलीस सुद्धा या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामध्ये वाहतूक पोलीस असतील, त्याचबरोबर मरीन ड्राईव्ह पोलीस बरोबर आहे। असतील। जिकडे मुंबईकरांचं सेलिब्रेशन सुरू आहे आणि दुसरीकडे तिकडे पोलिसांचा सुद्धा कडेकोट बंदोबस्त आज आपल्याला संबंध मुंबई आणि महाराष्ट्रभर खरं तर पाहायला मिळतोय आणि अर्थातच या सुद्धा त्यांच्या कर्तव्याचं कौतुक करावं तितकं थोडं। आणि ही कार्टर रोडवरची दृश्य आहेत
जी आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहतो आहोत. जंगी सेलिब्रेशन मुंबईच्या रस्त्यांवरती सध्या सरत्या वर्षाला निरोप देताना सुरू आहे. कार्ट रोडवरची दृश्य आपण बघतोय आणि आता तसंच सेलिब्रेशन किंवा तसंच वातावरण, उत्साहाचं वातावरण आपल्याला मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये सुद्धा पाहायला मिळतं आहे. मोठ्या संख्येने मुंबईकर हे मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये नववर्षाच्या स्वागतानिमित्त जमत असतात आणि तिथेच आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी सुद्धा आपल्यासोबत आहेत. धनंजय, एकूणच आपण बोलत होतो की वेगवेगळ्या ठिकाणाहून खरं तर देशाच्या लोक हे मुंबईमधला उत्साह टिपण्यासाठी, इथं सेलिब्रेशन करण्यासाठी येत असतात. त्यातले काही प्रेक्षक आपल्याशी बोलले सुद्धा. कसं एकूण चित्र आहे, कसं सेलिब्रेशन असणार आहे पुढच्या काही तासांमध्ये? खरं तर गुरु, खरं तर मी जसं म्हटलं की मुंबईत अनेक पर्यटन स्थळं आहे, मात्र अशा काही खास गोष्टींसाठी मुंबईकर किंवा पर्यटक हे मुंबईतल्या या मरीन ड्राईव्ह, ज्याला आपण एका राणीच्या नेकलेसचा भाग म्हणतो आणि क्वीन ऑफ नेकलेस म्हटलं जातं या मरीन ड्राईव्हला, आणि याच मरीन ड्राईव्हच्या परिसरात मुंबईकर आणि पर्यटक आणि देशभरातले, परदेशातले हे सगळेच नागरिक या ठिकाणी अशा उत्साहाच्या कार्यक्रमांसाठी येत असतात. आणि त्यातलाच एक म्हणजे अर्थात नवीन वर्ष येतंय आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी या ठिकाणी पर्यटकांसह मुंबईकरांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं. मी पुन्हा एकदा ही दृश्य दाखवतो. थोड्याच वेळात या ठिकाणी जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळणार आहे, फटाक्याची आतिषबाजी पाहायला मिळणार आहे, कारण की हेच ते क्वीन ऑफ नेकलेस आहे, ज्या ठिकाणी दिवाळी असो, अशा ठिकाणी जेव्हा भारत हा वर्ल्ड कप जिंकतो त्यावेळेसचे दृश्य असो, हेच ठिकाण आहे, हे ऐतिहासिक ठिकाण आहे ज्या ठिकाणी अशा प्रकारचा उत्साह हा पाहायला मिळतो. आणि सगळे मुंबईकर या ठिकाणी एकवटले जातात उत्साहाचं वातावरण सेलिब्रेशन करण्यासाठी. आणि त्यांच्यासाठी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सुद्धा असतो, त्यामुळे नेहमीप्रमाणे आपले मुंबईकर, मुंबईतले पोलीस जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी तैनात असतात. वाहतुकीचं नियोजन या संपूर्ण परिसरात करण्यात आलेलं आहे. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नासाठी पोलीस या ठिकाणी तैनात आहेत. बरीच जण या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणाहून येताना आपल्याला पाहायला मिळतं. अनेक जण हे कानाकोपऱ्यातून मुंबईच्या आजच्या दिवशी सेलिब्रेशनसाठी या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतं. हा संपूर्ण परिसर जर आपण पाहिला तर हा आता भरायला सुरुवात झालेली आहे. नागरिकांची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचमुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर हा खास क्षण टिपण्यासाठी थोड्या वेळापूर्वी जेव्हा सूर्यास्त झाला त्यावेळेस सुद्धा या ठिकाणी मुंबईकरांनी आपल्या मोबाईलमध्ये तो सूर्यास्ताचा क्षण टिपला. ती एक आठवण, या सरत्या वर्षाचा निरोप हा सुद्धा आपल्या मोबाईलमध्ये टिपलेला. अनेक जण आपण आत्ता जरी पाहिलं गुरु, ही लाईव्ह दृश्य, हा शेवटच्या वर्षाचा निरोप देताना आपल्या मोबाईलमध्ये या आठवणी या ठिकाणी कैद करताना आपल्याला प्रत्येक जण पाहायला मिळतोय. आणि असंच सेलिब्रेशनचं वातावरण हे मुंबईतल्या अनेक ठिकाणी आहे आज. आणि या ठिकाणी सुद्धा आपण पाहू शकतो अनेक तरुण मंडळी सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, कुटुंब सुद्धा. या सगळ्या आठवणी आज मोबाईलमध्ये
बरोबर आहे. ठिकाणी या तरुण वर्षाला मंडळी- निरोप देत असताना धनंजय, काही आठवणी आपल्या सोबत घेऊन जाण्याचा सगळ्या मुंबईकरांचा हा प्रयत्न, मरीन ड्राईव्ह त्यांचं हक्काचं ठिकाण आणि तिथे सुरू असलेलं हे सेलिब्रेशन आणि कार्टर रोडवरचा हा सगळा उत्साह, जल्लोष आपण अनुभवतो. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर आज रात्रभर पार्टी करता येणार आहे. पब आणि बार कधीपर्यंत सुरू राहणार आहेत बघूयात. वाईन शॉप रात्री 1 वाजेपर्यंत सुरू राहतील. तर बिअर शॉपही रात्री 1 वाजेपर्यंत सुरू राहतील. तसंच बिअर बार हे पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. क्लब आणि पबना पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू राहण्यास परवानगी देण्यात आली. 4 पैकी मर्यादा असेल. हॉटेल्सकडनं घरी पोहोचवण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या. मुंबईमध्ये पहाटेपर्यंत विशेष लोकल आणि बसची सेवा देण्यात आलेली आहे. राज्यातील अनेक मंदिरं ही रात्रभर दर्शनासाठी खुली राहतील. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सुद्धा सज्ज झालेल्या आहेत. ठाण्यातील येऊर डोंगराच्या पायथ्याशी पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. येऊरमध्ये 31st पार्टीसाठी जाणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी रोखलेलं आहे. येऊरमध्ये जंगलात असणाऱ्या पशुपक्षी आणि प्राण्यांना ध्वनी प्रदूषण, फटाक्यांची आतषबाजी, मद्यपींचा रात्रभर सुरू असलेला धिंगाणा याचा त्रास होऊ नये यासाठी ठाणे पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. मुंबईमध्ये सुद्धा ठिकठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. तर पुण्यामध्ये सुद्धा पोलीस सज्ज झालेले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस रस्त्यावरती उतरलेत. तर नाशिकमध्ये तब्बल 65 ठिकाणी मद्यपान केलेल्या वाहन चालकांची तपासणी सुरू आहे. नाशिकच्या मुंबई नाका चौकामध्ये पोलिसांकडनं नाकाबंदी करण्यात आली आहे. तर संभाजीनगरमध्ये सुद्धा पोलीस सज्ज दिसत आहेत. तर नव्या वर्षाचं स्वागत देवदर्शनाने करण्यासाठी नागरिकांचा मंदिरांकडे ओढा पाहायला मिळतोय. साईबाबांची शिर्डी, शेगावचं गजानन महाराज मंदिर भाविकांनी फुलून गेलंय. करवीर निवासिनी अंबाबाईचं मंदिर सुद्धा भाविकांच्या गर्दीनं गजबजून गेलंय. तर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरातही राज्यासह परराज्यातील भाविकांची रीघ पाहायला मिळते.